जर तुम्हाला भरपूर अशा भाज्या असलेला प्रोटीननी भरपूर ढोकळा बनवायचा असेल ना, तर रात्री 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ भिजत घालायचं. सकाळी त्यातलं पूर्ण पाणी काढूया, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. आवडीनुसार हिरवी मिरची आणि अद्रकचा तुकडा टाकून मिक्सरमध्ये फिरवून स्मूथ बॅटर करून घ्यायचं. बॅटर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे. तर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर. ह्या भाज्या चॉपरमध्ये छान बारीक अशा चॉप करून घ्यायच्या. चॉप केलेल्या सगळ्या भाज्या आपण बाउलमध्ये काढून घेऊया. थोडीशी हळद, आवडीनुसार लाल तिखट, जिरा पावडर, चवीपुरतं मीठ टाकूया. थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आणि 2 चमच दही टाकूया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं परफेक्ट बॅटर झालं रेडी. यात खायचा सोडा टाकूया. परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता स्टीमरच्या प्लेटला ना ऑइलनी ग्रीस करून घ्यायचं आणि त्यात आपण हे तयार केलेलं बॅटर टाकूया. वरून थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि हा ढोकळा आपल्याला 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त ढोकळा स्टीम झालाय. हलकासा थंड झाला की हव्या त्या आकारात आपण कट करून घेऊया आणि यावर आपण जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि पांढरे तिळाचा तडका टाकायचा आणि बघू शकता मस्त आपला हेल्दी प्रोटीननी भरपूर असा ढोकळा झाला आहे तयार. तर एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.